नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यात स्कूल बसमध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झालाय। स्कूल बस चालकाकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। 45 वर्षीय नराधम बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या 4 दिवसांपासून बस चालक अत्याचार करत होता। पुणे शहरातील वानवडी भागातील ही धक्कादायक घटना आहे। आरोपी बस चालकाने आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर येते। एकीकडे स्त्री शक्तीचा जागर होत असताना पुण्यातून मात्र संतापजनक प्रकार समोर आलाय। सांस्कृतिक राजधानी पुण्यात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो। पुण्यामध्ये वानवडी पोलीस हद्दीमध्ये 2 अल्पवयीन मुली यांनी पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते। त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले, त्यांच्या आईने तक्रार दिली। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केलेले आहे। दाखल करून तात्काळ जे चालक आहे, आरोपी आहे, त्यांना ताब्यात घेतले आहे। आणखी आता पुढचा तपास चालू आहे। पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनअप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेला आहे, चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे। एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचं FIR दिला, त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे, पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या संज्ञेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत। कडक कारवाई करण्यात येते आहे। संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे। यामध्ये कालच मुलींचे पालक हे पोलीस स्टेशनला गेले आणि तात्काळ त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे की शाळेच्या स्कूल बसमध्ये एक महिला अटेंडंट कंपल्सरी असं ठेवण्याचे निर्देश आहेत। त्यामुळे ही शाळा, ही जी बस होती ही शाळेची होती की खाजगी होती, त्यावेळेला त्या बसमध्ये महिला अटेंडंट का नव्हती, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते मी या संदर्भामध्ये पुण्याचे पोलीस कमिशनर आणि त्याचबरोबर DCP झोन 5 यांच्याशी बोलले आणि तपास चालू आहे त्या संदर्भामध्ये। त्याचबरोबरीने शाळेंमध्ये या ज्या घटना घडत आहेत त्यामुळे शाळेमध्येही स्टाफ ठेवताना त्यांचा पूर्व इतिहास किंवा त्यांची माहिती घेऊनच अशांना आपण त्या ठिकाणी नोकरीवर ठेवलं पाहिजे, अशी खबरदारी सगळ्याच शाळांनी घ्यायला हवी। ही बाब अतिशय गंभीर आहे। त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या मी करीन आणि जे काही पुढची कडक ॲक्शन असेल ती मी करायला सांगेन। आज वानवडी येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाकडून 2 6 वर्षाच्या मुलींवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली। यामध्ये या 2 6 वर्षाच्या मुलींना लैंगिक स्पर्श केल्याची तक्रार गैरअर्जदाराने केलेली आहे। या संदर्भात वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पतंगे यांच्याशी मी चर्चा केली। आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे। मुलींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी CWC कडे पाठवण्यात येणार आहे। यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल। या प्रकरणातील अत्याचार प्रकरणात शाळेची बस फोडण्यात आलेली आहे। पुण्यातील अत्याचार प्रकरणी तोडफोड करण्यात आली आहे। पुण्यात स्कूल बसमध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। स्कूल बस चालकाकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। 45 वर्षीय नराधम बस चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। गेल्या 4 दिवसांपासून बस चालक हा अत्याचार करत होता आणि त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्कूल व्हॅनवर तोडफोड करण्यात आलेली आहे। त्याचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न निर्माण होतो। तिकडे स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे। नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। पहिला दिवस आणि त्यातच अशी धक्कादायक अशी बातमी आता पुण्यातून समोर किती कार्यकर्ते आहात तुम्ही? आम्ही 15-20 कार्यकर्ते। ओके, आणि तुमच्यावर आता पोलीस कारवाई करतील? काय नाही, पोलिसांनी कुठली कारवाई करायची ते करू द्या, आम्ही त्या कारवाईला तयार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।